ठीक आहे मग घ्या आज. हा बोला ना. बहिणीचा बर्थडे. मध्ये पोट भरले आमचं. सगळं खातो कॅमेरा बंद केल्यावर आणि कॅमेरा चालू झाल्यावर खायला माझं म्हणतो. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की सगळं चांगलं असेल. तर स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर खूप दिवस झाले मित्रांनो, आता मी असं फॅमिलीसोबत खूप वेळा असं रेस्टॉरंट वगैरे गेलो, पण तो ब्लॉग वगैरे काढला नाही कारण जरा अनकम्फर्टेबल वाटलं घरच्यासोबत. तर घरवाले खूप असे बोलतात की मित्रांनो वगैरे सोबत कुठे गेलं तर काढतो, घरच्यासोबत काढत नाही. तर आज माझ्या बहिणीचा बड्डे, मधल्या बहिणीचा बबलीचा. तर आम्ही चाललो आहे त्या रेस्टॉरंटला. तर रेस्टॉरंट रिलीफ घनसोली, मला माहीत नाही ते कुठं आहे, बहिणीने बघितलं आहे. तर आपण चाललो आहे तिथं केक घ्यायला आलो बोनिटा बाईट्सला. तर गाडीने चाललो आपण, बहीण आणि मम्मी गाडीमध्ये, आणि मोठी दिदी केक घ्यायला आली. बघू शकतो, मग दाखवतो. कोणताला घेतलं? हा आणि हा मला कन्फ्युज कुठलाही कळत नाही. छोटाच घे, कारण ते परत मग आपण यूज करू नको. तो संपला पाहिजे असं छोटा घे. पावला मग टायमाला पण असंच घेतलं ना काहीतरी. ठीक आहे मग घ्या आज. हा बोला ना. 250 वाला हवा. हा वाला पण घेतलं. स्नेहा. तर आता मम्मीचा बड्डे पण होणार 3 तारखेला, पण तेव्हा काय मी ब्लॉग शूट केला ना, कारण की त्या दिवशी मी रिसॉर्टला गेलो आणि येताना खूप लेट आलो आणि फोनमध्ये स्टोरेज नव्हता आणि कॅमेरा पण फुल झाला होता. आता मी कॅमेऱ्यामध्ये नव्हतो व्हिडिओ शूट करणार, फोनमध्येच करणार होतो, पण फोनचा स्टोरेज एकदम फुल झाला कारण की ते रिसॉर्टवाले क्लिप सगळे मी माझ्या ह्याच्यात ॲड केले फोनमध्ये. तर पूर्ण स्टोरेज फुल झाला आहे, त्यामुळे मी कॅमेरा घेऊन आलो. सो लेट सी कसा होतो ब्लॉग, कसा नाही. लास्टपर्यंत नक्की बघा. आता हॉटेल तुम्हाला दाखवतो मी कसं आहे, टेक्स्ट वगैरे सगळं सांगतो कसं काय. आणि आता केक घेतला, तर केकवरती नाववर लिहितात आणि केक घेऊन आता गाडीने चाललो आहे आपण. तर ब्लॉग कंटिन्यू करूया, बघूया रेस्टॉरंट कसं आहे कसं नाही. आता 3 तारखेला सुद्धा गेलो आणि आज तारीख आहे 7, माझ्या बहिणीचा बड्डे बबलीचा, आणि 3 तारखेला मम्मीचा बड्डे होता. तर तेव्हा काय ब्लॉग काढला नाही, रिसॉर्टला गेलो म्हणून. तर रिसॉर्टून रात्री खूप लेट आलो, 8 वाजता 8-8:30ला काहीतरी आलो. तर तिथून लगेच कपडे पण चेंज नाही केले, तसेच रेस्टॉरंटला गेलो. तो ब्लॉग काय काढला नाही, काढला पावला खरं म्हटलं तर. आपल्या ब्लॉगची कमी आहे म्हणजे कॉन्टेंटची. तर आता बहिणीच्या बड्डेला काढतो आहे. आज दिनांक 7. अजून रिसॉर्टचा ब्लॉग अजून पेंडिंग आहे, तो मोठा असल्यामुळं कसं त्याला टाईम लागतो एडिट करायला, म्हणतो सायला वगैरेला पण टाईम नाही, तर थोडं डिफिकल्ट होतं. सो लेट सी. आता त्या रिसॉर्टचा ब्लॉग एडिट झाला नाही म्हणून तो स्टोरेज पूर्ण खाल्ला आहे त्याने आयफोनचं. तो आता आपण कॅमेरामध्ये शूट करतो, तर त्याचा हात असाच राहील, तो एडिट करू शकतो. म्हणजे कसं कॅमेरामध्ये सेफ राहील, ऑफ आला तर आपण घेऊ शकतो, काय डिलीट करायची गरज नाही पडणार. पण फोनमध्ये डिलीट करावं लागतं लगेच. तर आता केक वगैरे घेतला, तर चाललो. आणि मम्मी तर बसतो दिसत नाही, पण दिसला नाही बहिणी माझी बघतो का. तर आता ड्रायव्हर मी आज, मलाच गाडी येते फक्त. फोन पकड जरा नंतर. आता का आतमध्ये दिसणार नाही तुम्हाला काय, तर तुम्ही सिनेमॅटिक शॉट्स बघा आणि आपण हॉटेलला भेटूया सीधा. मम्मी काय बोलतेस का? ते दिसत पण नाही असतो. चलो टाइम झाला, चला टाईम झाला. बाय. तर बहिणीला बड्डे विश करायला विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये. हॅपी बड्डे बोला सगळ्यांनी. तर आता रेस्टॉरंटला भेटूया सीधा. गाडी तर पार्किंग केली बघू शकता, नवरात्री, आणि ते हॉटेल रिलीफ आहे. रिलीफ नाही. तर आलो आहे, तर काकांनी पार्किंग करून दिली, थँक्यू अंकल. आणि आता आतमध्ये आलो आहे, तर बघूया काय सीन काय नाही हॉटेलचा. तर आवाज येतो का नाही नीट नंतर बघितल्यानंतर कळेल. बघू शकता हॉटेल रिलीफ, मोठं हॉटेल रिलीफ हॉटेल होतं, दिसत नाही लाईटमुळं. चला आता बघूया काय विषय. लायटिंग वगैरे तर चांगली आहे, आणि मी बघू शकतो असं घरी पण आलो. कपडे वगैरे चांगले घातले नाही, मी तर कामाला गेलो तर सीधा इथे झालो. लेट्स सी द ब्लॉग, बघू कसा होतो कसा नाही. खायला पहिला काय तुम्ही बघू शकता. चल पटपट चला. आलो, एंट्री वगैरे मारली आपली. तर बुक केलेलं बघू शकतो. हॅपी बर्थडे स्नेहा.
बहिणीचा बड्डे. हे कोणी केलंय? कोणी केलंय? सांगितले बनवायला. सांगितलंय बनवायला फोन करून? हे दीदीने केलंय सगळं. फोन करून ऑर्डर केली ती यांना की असं डिस्प्ले वगैरे पाहिजे हॅपी बड्डेचा, तर त्यांनी केलं अरेंज. आमच्याच टायमाला कोण करत नाही हे सगळं. आमचा टाईम कधी येईल काय माहिती. काय बोलते बाय? आता ओळखत ना थोड्या टायमाने ओळखेल आपल्याला. आता खायला काय मागवायचं आहे आपलं काय अजिबात सुचत नाही. आणि हे सगळं बाई आमच्या बड्डेला पण कोणी करावं. आपलं नशीब इतकं चांगलं नाही. पण मग माझ्या बड्डेला असं कधी काय केलंय का? जवळ एक चौकात होतं धुमधाम मध्ये. आणि मग हे काय हे जरा हॉटेल असं केलंय का माझ्या बड्डेला कधी? नाही ना, चौकात केले ना आता आपल्या. माझा बड्डे येतोय. हा का? आता बड्डे येतोय, रेडी राहा सगळ्यांनी. एवढाच करायचं बड्डे. व्हिडिओ काढतो फोटो. 2 माणसं. लिमिटेड आहे बाई. माझा बड्डे अनलिमिटेड असतो. अनलिमिटेड असतो बाई. पूर्ण चौक फुल भरलेला असतो. आपले पोरं बिरं असतात बांधलिकीचे सगळे आपले भाऊ लोक. तर कळेल तुम्हाला बड्डे ब्लॉग पण काढेल आपण. आणि आता गाडी चाय वगैरे सगळी उच्चा होऊ शकता तुम्ही. तर बघू काय खायला मागवायचं काय ना. त्यांचा फोटोशूट वगैरे चाललं आहे. तर फोटो वगैरे काढतो मी. यांचे पण जरा माझ्या फोनमध्ये चांगले येतात. थांबा थोड्या वेळाने भेटतो. आता फोटो वगैरे काढले, गाणे वगैरे चालेल बॅकग्राऊंडमध्ये. कॉपीराईट येणार वाटतं. काढतो मी फोटो वगैरे काढले आता बहिणीचे. आता रेस्टॉरंटला ज्यासाठी येतो ते करूया आपण. खायला मागूया. आणि काय मागवायचं असतं हर वेळेसचं मला काय सुचत नाही. कारण की आपण माहीत असतं तुम्हाला पोरं वगैरे जास्त रेस्टॉरंट वगैरे जात नाही. पोरं ढाबे वगैरे जातात किंवा हरच काय स्ट्रीट फूड वगैरे खातात. आता काय मागवायचं ह्यांनाच माहिती. ते फटफट मागूया. 11 वाजता रेस्टॉरंट बनवतो ना, आता वाजले 10. आता सेलिब्रेशन करूया आणि फटशी काय तर खायला मग ऑर्डर करूया. म्हणजे ॲटलिस्ट येईल ते रेडी तरी होईल. आम्ही किती वाजले आता? टाइम झालाय. हां मी बघतो किती वाजले. 10:30 झाले. 10:30. आणि 11 वाजता रेस्टॉरंट बनवतो म्हणून तो बोलतात की फटशी ऑर्डर करायची पण ऑर्डर करायचं. तर ऑर्डर करून भेटूया मित्रांनो. थांबा. तर केक कट झाला आहे आणि मी पण फोटो काढला गेलो. चलो आमचा पण करा कोणी असा बड्डे. एकदा तरी करावा. एकदा तरी. आता सूप आला. इथं बड्डे सेलिब्रेशन केलं आणि आज टेबलवरती बसलो. हे लोक बोलतात त्याचा आतमध्ये साईडला जायला बसायला. तर बघूया काय ते. तिथून आम्ही हे झालं शीप होतं. रेस्टॉरंट आहे. आता इथंच बसूया आपण कुठेतरी. तर बघूया कोणता टेबल चांगला वाटतं तिथं बसू. लाईट वगैरे तर भारी आहे तसं बसू. इथं आता इथं बसतो. कॉर्नरला बसतो. तर तिकडच्या परत हां ही 4थी जागा झाली आता शिफ्ट परत. इथं लाईट ब्लिंक व्हायला लागले लाईटमध्ये आल्यामुळं. तिथं बस नाही तू. इथं बसतो मी जाऊ. तर सूप तिकडं मागवलेलं. आता परत तिकडं यायला लागेल. सूप इकडे येईल आता परत. आणि काय मागवलं मला माहीत नाही. मी फक्त खायचं काम करणार आहे. आपल्याला काय सुचत नाही काय मागवायचं काय मागायचं कळत नाही. हा मोबाईल कोणाचा आहे? माझा आहे. कोणाचा आहे? कडक आहे. हॉटेल भारी आहे. रिच लुक आहे. रिच लुक. तर फोटो वगैरे काढू येतं. एक स्टोरी वगैरे टाकू. एक चांगली सॅक्सेस. डिसाईड करा पटशी काय मागायचं. 11 वाजता बघू. लाईट अशी ब्लिंक व्हायला लागली तर हां नाही पण ऑर्डर तरी करावं लागेल ना 11च्या अगोदर. मम्मीला विचार. मम्मी काय मागायचं?
ती सांगितले ना मग अशी काय काय चिकन तंदुरी सांगितले आणि main माहित course मध्ये नाही हा, सूप सांगितले सूप काहीतरी चिकन मंचाव सूप तर बघू काय मागवते ते लोक आपण खाऊया फक्त मम्मी ना हे लोकांनी जे मागायचं मागवलं आपण खाऊया फक्त आणि बिल पण हे लोकच भरतील ना तू भरणार आहे तू भरणार आहे बिल हां आणलं ना पर्स आणली कुठे गेली पर्स मम्मी पर्स घेऊन आले म्हणजे विषय गंभीर आज मम्मीच भरेल मग सुपर आला ते तिथून परत शिफ्ट झाला दुसऱ्यांदा आणि आम्ही चौथ्यांदा हा टेबल हे केला आता सूप पितो सूप आता ऑलमोस्ट थंड आले मग अशी चालतं आणि परत ते दुसऱ्या टेबलवरती मागवलं झालं थंड का गरम आहे ठीक आहे तर खाऊया चला खाऊया भेटूया तसला चिकन तंदुरी आली सूप वगैरे पिऊन झालं आता आमचं आता तंदुरी खाऊया आणि मेन कोर्सला काय मागवले माहीत नाही बघूया आता काय मागवलं वो टेबल वो ये दो इधर मी काल सूपच प्यायला लागलं पाहिजे म्हणजे झालं सूप मग मी सूपच प्यायला लागले हॉटेल भारी आहे पण टेबल पण भारी आहे आम्हाला मी पण भारी आहे आता खातो आहे सगळं सौ झालं आहे चिकन तंदुरी आणि लॉलीपॉप आता खाऊन आलं ते भेटूया मग त्यामध्ये मध्ये जे नवीन डिश येईल ना तेव्हा भेटूया आता खातो काही पटपट मी भूक लागली मला हे याच्यात आला ना लॉलीपॉप लॉलीपॉप आहे तंदुरी पण तंदुरीमध्ये लॉलीपॉप आला ना लॉलीपॉप ते हे भारी टेस्ट तंदुरी टेस्ट भारी आहे कशी चांगलं ना बोलो ना एक्सक्यूज मी तंदुरीची टेस्ट भारी आहे तंदूर छान आहे तुला आवडला मस्त आहे हां हे बघ चिकन लेग पीस लॉलीपॉप तर कॅमेराचा स्टँड पूर्ण थंड आला आता हे तंदुरी खाऊनच माझं पोट भरलं आहे मला अजून काय नाही खायचं आता इथं झालं माझं त्या लोकांनी अजून लॉलीपॉप मागायला वाटतं मी नाही खाणार आहे बाई अजून मी नाही खाणार आहे आता मला भूकच नाही पोट पूर्ण भरलं आहे पोट भरलं आहे माझं खायचंय पार्टी चला झालं पोट भरलं आता माझं जाम आता मी परत आले लॉलीपॉप आता कोण खाणार काय माहिती माझं झालं आहे बाई आता बबली खाणार माझं कोटा फुल स्टोरेज फुल झालं आहे माझं आता मला काहीच नाही खायचं उसाला डाल दो परत चिकन लेग पीस गरम आहे ना तंदुरी होती म्हणजे लेग पीस आहे पण लेगत होतं ना तंदुरी लेग पीस होती पण लेगत होतं ना हे परत लेग मागवले गरम आहे पण मस्त आहे स्प्राईट आले टेस्ट मस्त आहे तुम्ही विजिट करा नंबर टेस्ट आहे हॉटेल रिलीश नंबर आहे मस्त आहे ना टेस्ट चांगलं ना खरंच भारी बॅक हॉटेलमध्ये खातो लॉलीपॉप इतकं भारी नसेल हे भारी आहे तुम्ही या खावा ट्राय करून बघा लाईक कमेंट शेअर करा तुम्ही आला आम्हाला पैसे भेटेल आम्हाला आमचा कट ऑफ भेटेल तुम्ही आल्यावरती जेवायचं नाही मेन कोर्स आहे मेन झालं तुझं तू झालं स्टार्टरमध्ये पोट भरलं आमचं सगळं खातो कॅमेरा बंद केल्यावर आणि कॅमेरा चालू झाल्यावर झालं माझं म्हणतो आता खरंच झालं माझं आता कॅमेरा बंद करा पटापट खातो आता माझं खरंच झालं ते 2 लॉलीपॉप चांगले गरम गरम होते म्हणून मी खाल्ले आता अजून खरंच हे पण खायचं गरम आहे बघ हा वाफ निघते त्याच्यातून भाव शिकते माझं पोट नाही ना पण पोटात जागा नाही ना ते रोट्या तुमचं पोट बाकी आहे बऱ्याचं कटाळा आलाय आता कंटाळा आला मला खाऊन पण कंटाळा आला.
खायचा कटाळा आला आम्हाला सगळ्यांनाच. म्हणजे आम्ही तिघं पण दिसतो याच्यात हे एवढं याच्यात. अजून जेवण बाकी आहे. आता हे मेन कोर्स बाकी आहे. आता त्याच्यानंतर काय नाही. ती राईस पण आहे, थोडंसं राईस. मला खरंच भूक नाही, मला भरलं आता पोट. स्टोरेज फुल. तर हे राहिलं एवढं. त्याच्यात ताट ठेवलं म्हणून मी थंड आला पहिला काय केलं नाही पाहिजे. अख्खा कसं गेले दीदी म्हणजे प्राईसचं टेन्शन आलं आता मला बिलचं टेन्शन आलं. मम्मीने बॅग आणले ना, टेन्शन काय घ्यायचं. काय नसलं किती गड्डे आणले मंगळसूत्र हे काढून ठेवलंय. मंगळसूत्र काढून ठेवलेत. मम्मी किती गड्डे आणले पैसे? गड्डी विचारायची नाही, तुम्ही फक्त खायचं काम करा. तू फक्त खायचं काम. बाकी ती बघून घेत आहे ना आम्ही पुढे जाईन, तू बिल भरून ये. काय बोलताय? तू झालं होतं ना जेवण? झालं ना माहिती काय काय हे करून खाल्ले. एवढे संपवले, चपात्या संपवल्या, सगळ्या संपल्या, फिनिश केली. अजून राईस घेणार आहे. कॅमेरा चालू करतो. कॅमेरा चालू असताना नजर नका लाव मला. मम्मी मला नजर लावते. कॅमेरा समोर खायचं. कॅमेरा नजर लावतात. नजर लावू नका ग. तुमचं तर थोडं थोडं द्या मला येतो. नजर नका लाव. तिथं अजून आहे बघ. फायनल सगळं जेवण झालं. नाही बोलता बोलता सगळं खाल्लं. हो का. आणि आता फिंगर बॉल आला आहे. तर गरम गरम पाण्यात मस्त हात घालूया. थंडी वाजते 12 वाजून गेले. हा 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 चांगलं वाटतं गरम पाण्यात हात घातलं. बरं वाटतं ना मग थंड मग गरम. पायासाठी वर आलो. हा ना, पायाला पण दिलं पाहिजे शेकायला जरा. मजा येईल. पाय सुजलाय का? पाय सुजल्यावरती मस्त असते. वाटेल. हात पण शेकायचे, पाय पण शेकायचे. चिकन काय संपले नाहीत पण हे बघ. चिकन तसेच राहिले अजून. हां तर काय दाखवायचं. एवढं ग्रेव्ही आणि चिकन राहिले. ते राईस बाकी आहे का? राईस थोडासा राहिलाय. खाऊन घ्या पाहिजे तर पार्सल करून घ्या. हाताची गाडी घालून बसले. हाताची गाडी नको घालू. पर्स काढ. तिकडे आहे ना. पर्स तिकडे आहे. एक पर्स. एक पर्स. बिल आला. $10% डिस्काउंट दिला. आम्हाला बिल दाखव बिल. डिस्काउंट 10%. 326 रुपये कमी केले. किती झालं? 3084. आणि ते डेकोरेशनचं अजून बाकी आहे. डेकोरेशनचं वेगळं आहेत. त्याचे किती काम आहेत. 1000 रुपये डेकोरेशनचे बड्डेचे. आणि बाकी तुम्ही येऊ शकता जर तुम्हाला कुठे असं बड्डे सेलिब्रेशन वगैरे करायचं असेल फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत तुम्ही येऊ शकता. चांगलं रेस्टॉरंट आहे. टेस्ट पण भारी होती. सगळ्याच गोष्टीची टेस्ट चांगली होती. का मग टेस्ट चांगली होती ना सगळ्या गोष्टीची. तंदुरीची पण आणि लॉलीपॉपची पण. आणि आता हे काय होतं चिकन लपेटाची पण टेस्ट. सगळ्याची टेस्ट, सगळ्या जेवणाची टेस्ट चांगली. लास्ट टाइमला मी इथे गेलतो. लास्ट टाइमला बोललो होतो 3 तारखेला. लास्ट तारीख आहे 7. तर 3 तारखेला मम्मीच्या बड्डेला गेलतो मून पॅलेसला. तिथं म्हणजे ओके होतं. पण हे त्यापेक्षा बेटर होतं. हॉटेल दिसायला छान होतं पण ओके होतं. पण हे दिसायला पण छान आहे. सिटिंग अरेंजमेंट पण मस्त आहे आणि जेवण पण मस्त आहे. टेस्ट भारी आहे. टेस्ट त्या मून पॅलेसपेक्षा ही भारी होती. टेस्ट होती. आणि बिल पण इथं भारी झालं त्याच्यापेक्षा. बिल पण त्याच्यापेक्षा हे इथं भारी झालं जास्त झालं. आणि वरून डेकोरेशन करणं बाकी आहेत. तर आता आपण नेहमी वेगवेगळं व्हिजिट करतो ना हॉटेल, म्हणून आपण मून पॅलेसला गेलतो. पण छान होतं ते पण, असं काय नाही. पण इथल्यापेक्षा ओके होतं. ते भारी आहे. हे भारी आहे त्यापेक्षा. हे भारी आहे. हे जेवण सगळं मस्त आहे. त्याच्या कम्पॅरिझनला हे भारी आहे. मागच्या वर्षी हॉटेल रिलिश खूप घनसोली स्टेशनच्या समोर जस्ट नवरात्रीच्या बाजूला. नवरात्री हॉटेल आहे ना त्याच्या बाजूला जस्ट. आता माझा बड्डे बाकी आहे. आता माझ्या बड्डेला बघूया आपण कुठे यायचं. आम्ही असं फिरतीवर आहे. आता आम्ही सगळ्या नवी मुंबईचे सगळे आम्ही चांगल्या हॉटेलमध्ये जाणार आहे. आम्ही आता यावर्षी 2026 आम्ही टूर केले. फिरायला जाणार. राणीच्या बागेत तर आम्ही सुरुवात केली. राणीच्या बागेपासून ते 30ला गेलतो 2025ला. म्हणजे लास्ट तारखेला गेलतो 30 का 31ला तर ब्लॉग पोस्ट केलता. 30ला का 29ला गेलतो. संडेला गेलो होतो. संडे बघितलं होतं. आता नवीन वर्षाचं
फिरायचं मस्तपैकी. आता मम्मीच्या बड्डेला 3 तारीख मम्मीचा बड्डे होता तेव्हा आम्ही मून पॅलेसला गेलो. आयर्लीमध्ये सगळ्यात बेस्ट हॉटेल आहे. आणि आता बहिणीचा बड्डे स्नेहाचा, तर तिच्या बड्डेला आम्ही आलो घनसोलीला रिलीश हॉटेल. आणि दीदीचा बड्डे काय नोव्हेंबरला असतो. दीदीच्या बड्डेला आपण कुठे गेलो? शालूच्या डाबाला गेलो. शालू डाबा. हां शालूच्या डाबाला गेलो बाई, पण तो ब्लॉग नाही काढला मी. शालू मामा का डाबा. शालू मामाचा डाबा पण ब्लॉग नाही काढला. तर ते 2 टाईमला रेस्टॉरंटला गेलो घरच्यांसोबत, पण घरचे बोलतात की काय ब्लॉग वगैरे काढत नाही, बाहेर मित्रांसोबत वगैरे काढतो. म्हणजे यावेळेस मी काढला ब्लॉग. आता आता बाळाचा बड्डे 26 जानेवारीला. कधी येणार? बाळाचा बड्डे 26 जानेवारीला आहे. आता कसं करायचं ते बघ. नियोजन करा सगळं. नाव घे. आर्यन ब्लॉग्स. पोरांचे नावं घे, कोण नियोजन करणार आहे? नियोजन कोण काय माहित, फुगा करतोय का फुगा, साहिल, साहिल आहे का कोण आहे, पिल्ल्या आहे काय माहिती नाही. कोण कोण करणार आहे? राहुल, फुगा, साहिल, अजून कोण, यश, पिल्ल्या बोली ना. अजून कोण? अरे अरेंज करा आतापासूनच. आतापासून सगळं हे करून ठेवा. ठीक आहे, बिल भर. हा ब्लॉक कट जाऊन बिल भरायला आम्हाला देतो. मोठा माणसाचा मान असतो ना. मोठं कोण आहे? मित्रांनो वॉशरूमला आलो आहे. तर वॉशरूम पण सुद्धा पूर्ण नीट अँड क्लीन आहे, तुम्ही बघू शकता. फुल पद्धतशीर, फुल क्लीन आहे. आणि पण फुल लायटिंग चांगलं दिसतं. फुल हॉटेल एकदम चुम्मा आहे. रेटिंग जर घ्यायला माझ्याकडून तर 10/9 आउट ऑफ आहे. भारी होतं. टेस्ट पण चांगली होती. रेट तर आता चांगला असणारच की इतके चांगले ते लोक द्यायला लागलेत आपल्या सर्व्हिस तर. आणि स्टाफ पण चांगला होता. म्हणून तुला म्हणून वाटतं पण त्याला. काय शेरवी आता झाला घरी. भारी आहे पण शेरवी भारी आहे. हो काढायचं का? भारी आहे तुझं. मी इथं बसणार इथं. केक आणि ते जे राहिलेलं ते चिकन ते सगळं पार्सल केलं. तर मित्रांनो थोडं जाऊया बाहेर आणि ब्लॉग एंड करूया. भारी आहे हॉटेल रिलीश घनसोली. चांगलं होतं, म्हणजे ट्रीटमेंट पण चांगली होती, खायला टेस्ट पण चांगलं होतं, सर्विस पण चांगली होती. नक्की ट्राय करा. आय होप सो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर भेटूया असे एक नवीन ब्लॉगमध्ये. तर कीप सपोर्टिंग, कीप लविंग. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. बाय.